महायुतीच्या जागेसंदर्भात लवकर निर्णय होऊन कोण कुठल्या जागेवरून लढणार हे लवकरच कळेल व जागा वाटप होईल। शिर्डी लोकसभेच्या जागेवर विद्यमान खासदार हे शिवसेनेचे आहेत, त्यामुळे शिर्डीची देखील जागा शिवसेना लढेल असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक होते आणि त्यानुसारच सरकारने इतक्या वर्षांनंतर मराठा समाजाचा सकारात्मक निर्णय दिला। मराठा समाजाला एक भक्कम नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळालाय, त्यामुळे महायुतीच्या सरकारने मराठा समाजाबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचं काम केलं आहे असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय। महायुतीची जागा वाटप जी आहे ती लवकरच या ठिकाणी होईल आणि उमेदवार जे आहेत हे महायुतीचे हे लवकरात लवकर जे आहे त्या ठिकाणी जाहीर होऊन मला वाटतं त्याच्या अगोदर जे आहे हे महायुतीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कामाला लागलेले आहेत। शिवसेनेची जागा ही शिवसेनेची आहे, तिच्यामध्ये भाजपने पण दावा केला आहे, कसं पाहतो? मनसे देखील आता इच्छुक असल्याचं पुढे येते। मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोण कुठल्या जागेवरून लढणार हे आपल्याला त्याच्यासाठी 2 दिवसाची वाट जी आहे ती त्या ठिकाणी पाहावी लागेल। त्या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे ते जागा वाटप जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होईल। आज शिर्डीमध्ये जे आहे ते आमचे सिटिंग खासदार जे आहेत हे त्या ठिकाणी लोखंडे साहेब हे विद्यमान खासदार जे आहेत त्या ठिकाणी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे शिर्डीची जागा देखील जी आहे ती मला वाटतं शिवसेनाच त्या ठिकाणी लढवेल। यादी जाहीर झाले आहेत, मात्र मित्र पक्षांच्या अजून उमेदवारांच्या याद्या जाहीर तेच मी बोलतो आता तुम्हाला 1-2 दिवसानंतर जे आहे या 2 दिवसामध्ये जे आहे या सगळ्या याद्या ज्या आहेत ते जाहीर त्या ठिकाणी होतील आणि उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी निश्चित होतील आणि महायुती जे आहे मोठ्या फरकाने जे आहे ते त्या ठिकाणी जिंकली। मला वाटतं बघा समाजासाठी मराठा समाजासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या सूचना होत्या त्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या घेऊन सरकार सकारात्मक होतं। सरकारने सकारात्मकरित्या सगळ्यांवरती निर्णय घेतलेला आहे।